करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवरील संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ही सगळी मूर्ती जी आहे ती दर्शनासाठी खुली करण्यात आलेली आहे। आपल्याला माहित आहे अंबाबाई मंदिराच्या जी काही मूळ मूर्ती आहे त्या मूळ मूर्तीची झीज झालेली होती। अनेक ठिकाणी अंगाच्या अनेक भागांवर ही झीज आहे ती निदर्शनाला आलेली होती आणि त्यामुळे पुरातत्व विभागाने तातडीने या सगळ्या मूर्तीची संवर्धन करण्याची गरज आहे ती व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर गेले 2 दिवस ही सगळी संवर्धनाची प्रक्रिया हाती घेण्यात आली। या सगळ्या संवर्धन काळामध्ये अंबाबाईचं मंदिर देखील बंद ठेवण्यात आलेलं होतं। ही मूळ मूर्ती दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेली होती। उत्सव मूर्तीचं दर्शन गेले 2 दिवस भाविकांना घेता येत होतं, मात्र आता ही 2 दिवसाची ही सगळी संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण हे अंबाबाईचं मूळ रूप जे आहे ते पाहू शकतोय। पुन्हा एकदा या मूर्तीला एक नवी झळाळी मिळालेली आहे असं म्हणावं लागेल। संवर्धन प्रक्रियेनंतर अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं रूप देखील खुलल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि एकूणच आपण बघतोय गेल्या अनेक दिवसापासून ही मागणी होत होती की ज्या पद्धतीनं ह्या मूर्तीची झीज होते त्याच्या संवर्धनाची गरज होती आणि हीच गरज लक्षात घेऊन पुरातत्व विभागाने देखील ही संवर्धन प्रक्रिया तातडीने हाती घेतली आणि ती पूर्ण देखील केली आणि त्यामुळे नवी झळाळी मिळालेली ही अंबाबाईची मूर्ती आता पुन्हा एकदा भाविकांसाठी खुली झालेली आहे। जर्नलिस्ट सुनील काटकसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।